हॅक केलं हॅक तुला नाही माहिती. आणि मला सांग तुला आई काय करते खायला आता? मोसंबी बासुंदी करतीये. हा तर तिचं चॅनल म्हणजे मला चुकी काय वाटते माहिती का? थांब परी थांब, मी तुम्हाला चुकी सांगतो. एक तर आता पाणी पी चारा काय सकाळचे वाजले 11 काय खायचं काय तुम्हाला? काय खायचं? मी कालच व्हिडिओ बनवला बासुंदीचा. तर असा काही पूर्ण विषय चालू आहे. चला आमची बासुंदी झाली की मग तुम्हाला आम्ही भेटतो. तोपर्यंत चला पिऊला बाय करा. पिऊ बाय कर एकदा. रितू बाय करा. बाय. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर सगळेजण विचारत सांगितलं दादाचा काल व्हिडिओ का नाही आला. तर त्याच्यामागे खूप सारे रिझन्स आहेत. जसं की कालचा दिवस म्हणजे आज संध्याकाळी व्हिडिओ घेतोय ना, म्हणजे आज माझा अर्ध्याच्या वर दिवस जो आहे तो आईची EKYC पूर्ण करण्यात गेला आहे. कारण की साईट एवढी त्रास देते लाडक्या बहिणीची की EKYC होतच नाही आहे. आणि तरी देखील अर्ध काम म्हणजे काम झालंच नाही म्हणा, ते नाहीच झालं, ते परत करावं लागणार आहे. आणि हे बघा, हे तुम्हाला एक दाखवतो तिकडे बघा. हे काय माहिती आहे का? हे बघितलं असेल तुम्ही. हे बघा, इकडून असं प्रेस करायचं, मग हे वेगळं होतं. हे आहे साडी पिन, जी तुम्ही सेफ्टी पिन वापरतात ना लेडीज लोक, त्याच्या जागी तुम्ही हे यूज करू शकता. आणि हे 150 रुपयामध्ये का 200 रुपयात खूप मोठे येतात. हे की सहज पडलं म्हणून तुम्हाला म्हटलं शेअर करा. तर हे फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे. मी टॅग करतोय स्क्रीनवर, तर तुम्हाला लागत असेल तर हे तुम्ही खरेदी करू शकता. कारण की तुम्ही मला लिंक मागणारच आहे. हे जर तुझं राहिलं इकडे दूध घट्ट झालेलं आहे. बरं, तर आईची एक रेसिपी चालू आहे आणि त्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपली जी मनीषा ताई आहे तिचं चॅनल हॅक झालेलं आहे. म्हणजे एवढा परेशानी होऊन म्हणजे मला चुकी तिची वाटती. हॅक होण्यामागची चुकी तिची वाटते. कारण की एकतर चॅनलवर लक्ष ठेवायचं नाही, आणि राहिला प्रश्न आपल्या चॅनलवर काय ॲक्टिव्ह ठेवायला. म्हणजे तुम्ही जेव्हा हॅक होत असलं चॅनल, तेव्हा तुम्हाला OTP येतात, लिंक्स येतात, सगळं काही येतं. पण तिकडं लक्ष नाही द्यायचं. पण तिकडं लक्ष नाही द्यायचं. तुम्ही नुसतं तुमच्या हिशोबाने थोडी जगणार आहे, नाही का? दरज लावून घे. तर असा सगळा विषय झालेला आहे. तिचं चॅनल हॅक झालं. तिला खूप वाईट वाटलं. तुम्ही तिचा व्हिडिओ पण बघितला असेल. इकडे परी आहे. परी, आपल्या आतूचं चॅनल हॅक झालं बेटा. कोणीतरी हॅक केलं. तोंडात नको घालू. हॅक केलं हॅक तुला नाही माहिती. आणि मला सांग तुला आई काय करते खायला आता? मोसंबी बासुंदी करतीये. हा तर तिचं चॅनल म्हणजे मला चुकी काय वाटते माहिती का? थांब परी थांब, मी तुम्हाला चुकी सांगतो. एक तर आता 3 वर्ष तरी झाली त्यांना चॅनल चालू करून, आणि 3 वर्षामध्ये ती बरंचसं काही शिकलेली चॅनलची. खूप काही शिकलेली चॅनलवर. म्हणजे जर का ती व्हिडिओ अपलोड करत असेल आणि तिला शॉर्ट्स अपलोड करता येत असेल, एडिट करता येत असेल, किंवा मग यूट्यूबची पेमेंट येत असेल, तर तिला सगळं काही समजतं. मग जर कधी 2 दिवसापासून तुझ्या मोबाईलमध्ये तुझं चॅनल दिसत नाहीये, तर मग कुठे गेलं, काय गेलं, त्याची ऍक्टिव्हिटी कशी झाली? बापा 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 2 लिटर दूध आपलं सगळं गेलं. किती राहिलं? ते सापण ठेव. हे बघा, सगळं दूध उतू गेलं आमचं बासुंदीचं. काय तुमच्या बासुंदी उड्या मारते. बासुंद्या का? हा, बासुंद्या बासुंदी. पावशेर दूध गेलंय. पावशेर गेलं ना, घे पुसून. जाऊ दे, बारीक कर गॅस आता. डबल फुल करशील.
फुल आई माझ्या हिशोबाने लवकर व्हावं म्हणून मी फुल केलता. बारीकच बरा आहे. बरं मग किती वेळ लागणार आहे? बारीक याला 10-15 मिनिटं लागले असते. 25 रुपये दूध गेला आई. काय बरोबर ना? हा वापस येणार नाही ती वेगळी गोष्ट राहिलेली आहे. पण सगळा एकंदरीत हा विषय झालेला आहे. थांब ना बेटा, थांब ना बेटा, थांब ना बेटा. हा तर माझं असंच म्हणणं आहे की तिला जर कधी हे सगळं जमत असेल, व्हिडिओ अपलोड करणं, युट्यूबची पेमेंट येणं किंवा एडिटिंग करणं, तर ती तेवढी तर येडी नसली पाहिजे की आपलं चॅनल गेल्यानंतर आपल्याला कळणारच नाही. पहिली गोष्ट तर ती माझ्या भरोश्यावर सगळं तुम्हाला सांगते मी. माझं चॅनल, आईचं चॅनल, कोमलचं चॅनल, थांब ना परी, नंतर तिचं एक चॅनल, नंतर सुदर्शनचे, यांचे सगळे आहेत माझ्याकडे लॉग इन. तर हे सगळे चॅनल माझ्याकडे राहून मी प्रत्येकाचा पासवर्ड आणि ईमेल आयडी कशी लक्षात ठेवणार? मी कम्प्युटर थोडीच आहे, बरोबर आहे का नाही? ती म्हणती भाऊ तुलाच माहिती कोणती ईमेल आयडीवर चॅनल होता. तर ती ईमेल आयडी जर कधी माहीत पडली तर कदाचित चॅनल फाइंड होऊ शकतं. ईमेल आयडी माहीत पडली, कारण ईमेल आयडी शिवाय चॅनल ओपन होतच नाही. त्या युट्यूब चॅनल कोणती ना कोणती मेल आयडी असणच नाही. मग ती मेल आयडी कोणती आहे तेच मला माहित नाहीये. ती तुझ्या लॅपटॉपमध्ये लॉग इन होतं. अगं नव्हतं, मी तुला सांगतोय. आता एवढं रडून पडून काहीच होणार नाहीये. नवीन चॅनल ओपन करा आणि चालू द्या खेळ, नाही का? त्याला पर्याय नाहीये, पर्याय काहीच नाही त्याला. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की चॅनल हॅक झालं म्हणजे परत येणार नाही, येऊ शकत ते, कारण की त्याला मेल आयडीच माहित नाहीये. जर कधी मेल आयडी माहित झाला तर काही होऊ शकतं. पण आता चॅनल जाण्यामागे काही रिझन्स असतात, जसं की आपण ओटीपी देतो किंवा कुठल्या लिंकला क्लिक करतो. परी राहू दे ना परी. ओटीपी दिलेला असतो सगळ्या म्हणजे रिलेटेड असतं. यस, तर कोणता पण नसतो, काही वेगळे वेगळे ओटीपी असतात. तिचं तसं काही झालेलं असणार. केवायसी चालू आहे, हा लाडकी बहिणीची ते वेगळं. ती बघ काय घेतलं तिने. त्याचं मला जरा वाईट वाटलं, पण ठीक आहे, चालून जातं. तू मोबाईल ठेव बरं परी, ऐकत जा बरं थोडं. घे, गेला फुटला माझा मोबाईल. काय करावं आता तू सांग बरं. म्हणजे ह्याच सगळ्या टेन्शन मध्ये माझा काल व्हिडिओ आला नाही, कारण की नाही वाटलं. म्हणजे कधी कधी काय होतं माहिती का, एवढा उत्साह राहत नाही व्हिडिओ वगैरे काढण्यात. आणि माझं जर कधी उत्साह नसेल तर तुम्हाला देखील मजा येणार नाही व्हिडिओ बघण्यात. त्यामुळे मी कधी कधी स्किप करत असतो व्हिडिओचं, नाहीतर कंटिन्यू तर येतच असतात, तुम्हाला माहिती असेल. इकडे चल. आता बघा परी तुम्हाला संडे मंडे म्हणून दाखवणार आहे. मन संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे. पुढं ते 2 वार येत नाही, 2 नाही 3 वार येत नाही त्याला पुढचे. संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. हा मग परत संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. माझं पण एवढं पक्क नाहीये, कारण की मला ही थोडं कन्फ्युजन आहेत वारांमध्ये. पण मला नव्हतं माहिती हिला येतंय म्हणून, बरं का. म्हणजे ही अचानक त्या दिवशी म्हणायला लागली संडे मंडे. मला नव्हतं माहिती हिला येतंय म्हणून. शाळेत शिकवतात हे सगळं माहिती आहे मला, पण एवढ्या लवकर शिकवतील असं वाटलं नव्हतं, कारण हिला पुण्याला शिकवलेलं आहे ते. हा, आणि तुम्हाला माहिती का 1 2 3 आहे का, जवळपास 100 पर्यंत म्हणती. पिऊ म्हणते बरं का 100 पर्यंत. पिऊ ए पिऊ 1 2 3 म्हणून दाखव बाळा, असं म्हणते बा. ओ ओ ओ ओ झाले 100 पर्यंत, काही नाही मोठं. हा चल नमस्कार करा. तुला चॉकलेट पाहिजे ना, बाहेर जायचं ना आपल्याला. नमस्कार कर, चल दुकानात जायचे ना. हा चल नमस्कार करा. मग विठ्ठल विठ्ठल करा, विठ्ठल विठ्ठल करा. हा जाऊ जाऊ जाऊ, विठ्ठल विठ्ठल करा, विठ्ठल विठ्ठल कर पहिले. विठ्ठल 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 विठ्ठल. ती म्हणती बाहेर जायचंय ना, तो पहिले दरवाजा ओपन करा. कसं करून झालं ग, काय केलं आई? हो ठसका काय झाला? म्हण बाळा 1 2 3 म्हण, 100 पर्यंत म्हण. जाऊ द्या, परीला नाही पिऊला नाही यायचं आपल्यासोबत.
पिऊला नाही यायचं. पिऊ तुला नाही यायचं ना बाळा. गेली. काय करावं असं असलं की सांगा बरं तुम्ही. म्हणजे माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, माझ्या बहिणीला पण आहेत, भावाला पण आहेत आणि सगळ्यांनाच आहेत. पण मी कसं लक्षात ठेवणार त्यांचे पासवर्ड आणि ते तुम्ही सांगा बरं. त्या दिवशी रामभाऊ मला फोन करून म्हणतो माझ्या ॲपल आयडीचा पासवर्ड काय. त्याला म्हटलं माझ्या कशा डोक्यात राहीन रे, माझा पासवर्ड माझ्या डोक्यात राहत नाही, तुझा पासवर्ड मी कसं ध्यान ठेवीन. नॉर्मली गोष्ट आहे ना, ह्या कशा लक्षात ठेवू मी. हे सगळं कुटाणा करून मला माझं वेगळं चॅनल असतं टेक्निकलचं, तिकडे व्हिडिओ बनवावं लागतात. मला कधी कधी खूप ताण येतो. काय करावं हे. म्हणजे तुम्ही अपेक्षा कशी ठेवता की माझ्या लक्षात राहीन म्हणून. आता बासुंदी खायचं म्हटलं तर बासुंदीचं काय आता चांगला आहे थोडा. दूध गेलो होतो. आई दूध खाली लागला का ग. दूध लागलं खाली नाही ना. होईन का बासुंदी. पातेलं जाड होतं ना ते बघा इथे. आई तू दिसलीच नाही का इकडे ना. तू का सॅड आहेस. हे दिवाळी लुक केलं बघा आईने. दिवाळी येईपर्यंत सासू सुनांचे लुक चालू कारण की व्हिडिओ शूट चालू. आणि हे पाखरू बघा, हे पाखरू बघा, पाखरू हे पाखरू बघा. हा घे तिला वरती घे, तिला वरती घे, तिला सोडू नको तू. हा चला. आणि तिकडं दूध चालू आहे करणं. चला पटकन आता. हे बघ चमचा तर असा काही पूर्ण विषय चालू आहे. चला आमची बासुंदी झाली की मग तुम्हाला आम्ही भेटतो. तोपर्यंत चला पिऊला बाय करा. पिऊ बाय कर एकदा. लितू बाय करा. बाय बाय बाय. ए श्यामू कर ना बाय. बाय कर ना श्यामू. कर ना बघा. ए शामिनी अशी करा. बाय बाय. चल बाय कर बाळा. बाय करा. बाय बाय. टाटा कर टाटा. गुड गर्ल गुड गर्ल. चला मी ते आवडतो आणि मग तुम्हाला भेटतो. नमस्कार कर ना पिलू. आज नमस्कार करते हो. बाप पिल्लूने केलं हो बाई. मी म्हटलं बरोबर. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. बाय पण विठ्ठल विठ्ठल टाळा वाजवते ते. हमखास टाळा वाजवते ते. इथे इथे मोरा पाणी पी चारा खा उडून जा. सकाळचे वाजले 11. इथे इथे तिकडे छान काय खायचं काय तुम्हाला. काय खायचं. आम्ही कालच व्हिडिओ बनवला बासुंदीचा. आई काय म्हणता तुम्ही बासुंदीला. बासुंदीला काय म्हणता. बासुंदी बासुंदी म्हणता. बसंती बासुंदी म्हणता का. परी काय म्हणते. काय मोसंबी. परिचय चाललाय आज व्हिडिओ पाहणं. कारण आज रविवार आहे. आज सुट्टी. आज मोबाईल पाहणं चाललंय आमचं. आता आराम चालला त्या राजाचा. ए पिलो नमस्कार कर ना. नाही करणार ती. पप्पा नाही ना आमचे. पप्पा नसला आम्हाला काय नसतं. चल पिझा. तू झोपती काय आता. ऋतू झोपली का. ऋतू झोपली. आता पिऊ झोपणार. इकडे आजी आहे धोका देत आहे. नमस्कार आजी. रामकृष्ण हरी. काय चाललंय तुमच्या आजी. मग आमची आता पूजा झाली. आताशी आज रविवार होता. आज सगळं आमचं आरामशीर चालू आहे. दादांना बाहेर जायचं होतं म्हणून दादा पटकन जेवले आज. त्यामुळं आम्हाला आज जास्त काम नाही. परिवार पण आज सुट्टी आहे. कमी राहते. हा दादा जेवले का सगळ्यात मोठं काम होतं. हाव तर मग दादा जेवत नाही मग 2-3 वाजता बाहेर गेला. फिटिंगला गेले का त्यांना किती उशीर होईल सांगता येत नाही ना. त्यामुळे आम्ही त्यांना जेवणच पाठवत असतो. आणि आज त्यांना बाहेर गावी जायचं होतं म्हणून ते पटकन जेवले. म्हणता आवाज पिलो. पिलो आज परीचे पप्पा गेले बाहेर. आज ते म्हणले थोडा व्हिडिओ घे तू. बापरे सवय नाही राहिली व्हिडिओ घ्यायची. तेच घेऊ राहिले. किती वर्ष झाले म्हणजे 90% व्हिडिओ त्यांनीच घेतलेले. फक्त 10% नाही तर 5% मी घेतलेले. सगळं योगदान त्यांचं. हो
या 2 बाईचं आहे, आईचं आहे, घरातल्यांचं आहे. आता झोपायचं तू, झोपायचं काम करायचं तू. अरे तू पाच झोपली पाय मस्त पैकी. हे काय तू पावडर लावून देते का? तुला खायला पाहिजे ती पावडर. परेचे पप्पा म्हणत होते कोमलकडे लय पैसे झाले, सगळ्यांना विचारू राहिली काय घ्यायचं दिवाळीला. ते एवढे पैसे नाही, कपड्यापुरते आहे आपल्याकडे पैसे, सोन्यापुरते नाही आहे पैसे. सगळ्यांना एक 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 जोडी नाशी एवढे पैसे आहे आपल्याकडे, आहे ना बिल्लू? सोन्याला आता किती भाव चढलाय. कोमल सोनं काय आता सोपं राहिलंय का व्हिडिओ घ्यायला, हे करायला, सोनं करायला. मग आता 1 ग्रॅमला 12,700 रुपये 1 ग्रॅमला. मग किती झाले ते? एका पहिले 2-3 ग्रॅम येत होते तेवढ्यात 12,000 मध्ये. आता 1च ग्रॅम येत, ते पण एवढे. मग तेव्हा वेगळं होतं. मग आता तर रुपये 1000 रुपये पहिले 100 आता 1000. आता माझ्या मम्मीच्या लग्नाच्या टायमाला 3,000 रुपये होतं सोनं. 11 रुपयाची बेसर घेतली, मोरणी घेतली तर 11 याची गोण्याची म्या जाण्यातच बाई 11 रुपयाची. आता होते का? आता नाही होत. सगळं सोपं होतं सोनं, आता नाहीये. आम्ही इकडं कार्यक्रम केलेला आहे. आम्ही काय झोपत नाही आता लवकर. वाटते नाही तर झोपतच नाही मी, झोपतच नाही. नको झोपत. येऊ काय येऊ? कुठं येऊ? गंधक लावायचा अजून. ठीक आहे, कोण लावणार आहे बायसाहेब? अरे हो, हिच्यामध्ये लय टाइमपास होतो सगळ्यांचा. अरे हो, पिऊ पिलू डिंगबाई अरे हो. माझी लय आगाऊ पुलगी, लय आगाऊ पुलगी. सगळ्यात जास्त त्रास दिलाय मी. मम्मा 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 म्हण, मा नाही मम्मा म्हण, मम्मा. मम्मी